नमस्कार. मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? थोडक्यात आणि सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर तुमचे जे विचार आहेत किंवा भावना आहेत, तुमची जी इच्छा आहे, त्या कुठल्या तरी मार्गाने पूर्ण होण्याचा आनंद तुम्हाला मिळतो. आणि या गोष्टीवर माझा 100-200 आता 400 पटीने विश्वास आहे. आज एक अनुभव शेअर करणार आहे तुमच्यासोबत. म्हणजे मी एक व्हिडिओ केला होता की आयुष्यामध्ये छंद पाहिजेत माणसाला. मग तो वाचनाचा असू दे, सायकलिंग चालवण्याचा असू दे किंवा स्विमिंगचा असू दे, एखादं वाद्य वाजवण्याचा असू दे. तसा मला छंद आहे हा मॅनिफेस्टेशन करणं. म्हणजे मला जे जे हवं आहे ते सतत बोलत राहणं, सतत त्याकरता चांगली चांगली स्वप्न बघणं, चांगल्या चांगल्या भावना निर्माण करणं आणि त्या जेव्हा पूर्णत्वाला जातात ना, त्यावेळेला त्याचा पुरेपूर आनंद घेणं. 6 ते 8 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक आजीबाई आल्या होत्या आणि त्यांचं काम मी माझ्याकडे घेतलं होतं. त्यांची 4 मुलं त्यांना फार त्रास द्यायची आणि म्हणून त्या अगदी वैतागून माझ्याकडे आल्या होत्या. त्यांची केस वगैरे काही झाली नाही, परंतु लीगल कन्सल्टेशनवर त्या आजीबाईंचं काम चालू होतं. त्यांनी मला अर्धे पैसे दिले होते, परंतु अर्धी फीज माझी अजूनही त्यांच्याकडे बाकी होती. हळूहळू काम चाललं, कंप्लिशनला झालं आणि मग मी त्यांना म्हटलं की आजी आता तुम्ही माझी फी देऊन टाका. त्यावेळेला त्या टाळाटाळ करायला लागल्या. मला ऑथॉरिटीज नाही आहे, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी म्हातारी आहे, अशी बरीच कारणं त्या देत राहिल्या. हळूहळू मला समजलं की ह्यांच्याकडनं काही आता पैसे येणं नाही, परंतु काम तर मी अगदी छान प्रकारे मन लावून केलं होतं. म्हणून त्या मन लावण्याचा, त्या एक ॲडव्होकसीचा, त्या प्रोफेशनचा मान हा मी नाही ठेवला तर दुसरं कोण ठेवणार आहे? बरोबर की नाही? काही असे आयुष्यामध्ये क्लायंट भेटतात की ज्यांना सॅटिस्फॅक्शन लेव्हलच नसते, परंतु काही असे असतात की त्यांना काम करून दिलं की त्याचा जो मोबदला आहे किंवा आमचे जे फीज आहे ते अगदी आनंदाने आम्हाला देतात आणि सोबत दुवा देखील देतात आनंद होऊन. त्यामुळे ह्या आजींनी हळूहळू टाळमटाळ करायला सुरुवात केली. मग त्यांच्या मी मुलीशी बोलले, त्यांच्याबरोबर जे कोणी आले होते त्यांच्याशी बोलले. पण हे एकंदर प्रयत्न करता करताना त्या विषयाची मला ऊब यायला लागली की म्हटलं अरे हे काय चाललंय? हां, काम आपण केलंय, मनापासून प्रयत्न केलेले आहेत, रिझल्ट आलेला आहे, परंतु माझा पैसा अडकलेला आहे, कुठेतरी माझी फीज अडकलेली आहे. मग हळूहळू मी खूप फ्रस्ट्रेट झाले, दुःखी झाले आतून. मग मी असा विचार केला की नाही, कारण ह्या एका कामाचा दुष्परिणाम दुसऱ्या कामांमध्ये पण कुठेतरी व्हायला लागला. म्हणजे दुःखी राहणं, अपसेट राहणं, कुठेतरी ऊर्जा काम करण्यामध्ये नाही आहे असं वाटणं, ह्या फिलिंग्स मला यायला लागल्या. त्या कामाची आठवण आली किंवा त्या आजींची आठवण आली की मग संताप येणं, माझी कुठेतरी मला माझ्या कामाची योग्य किंमत मिळालेली नाही आहे ह्याच्याबद्दलचा त्रागा, दुःख होणं, ह्या अशा निगेटिव्ह फिलिंग्सने कुठेतरी माझं मन भरायला लागलं. आणि मग नाही म्हटलं तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या तब्येतीवर होतो आणि आपल्या कामावर होतोच होतो. मग सर्वात प्रथम मी काय केलं, म्हटलं अरे आपण मॅनिफेस्टेशनच्या जगात आहोत, आपल्याला त्याचं नॉलेज आहे, पण त्याचा उपयोग मी करत नाही आहे. मग मी ठरवलं की सर्वात प्रथम मी काय केलं असेल तर त्या आजींचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांच्या मुलांचा, त्यांच्या रिलेटेड लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या मोबाईलमधनं पूर्णपणे डिलीट करून टाकला. त्यामुळे कुठेतरी मला एक मनःशांती मिळाली. मग मी एक साधं कागद पेन घेतलं आणि त्या कागदावर असं चक्क मी लिहिलं की एक ना एक दिवस त्या आजीबाई माझ्याकडे नक्की येणार आणि माझी फी पे करणार. आत्ता हा टाईम पिरियड नाही आहे, कदाचित माझी फी मिळण्याचा योग्य नाही आहे, परंतु एक ना एक दिवस असा येईल की मला माझी फी मिळून राहील आणि सहजरित्या मिळून राहील. आणि काल तो दिवस आला. काल माझ्याकडे 2-3 क्लायंट्स बसले होते. त्यावेळेला त्या आजीबाई अचानक कोणाला तरी घेऊन आल्या. कुठेतरी मनात त्यांना बघून मला हसू आलं म्हणजे ह्या गोष्टीचा आनंद वाटला की मॅनिफेस्टेशन किंवा आपली जी आतमध्ये डीप इच्छा आहे ती कुठे ना कुठेतरी पूर्ण होतेच होते. त्या आजी आल्या, बसल्या, माझ्याशी अर्धा तास बोलल्या. त्यांना म्हटलं तुमचं हे काही जे पेमेंट बाकी आहे ते केल्याशिवाय चालणार नाही आणि
असं सगळं बोलून त्यांनी ते मान्य केलं आणि बोलल्या की 4 दिवसांनी येऊन मी तुमचं पेमेंट करते म्हणून. आणि मग त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींशीही माझं बोलणं झालं आणि मग त्या आजी निघून गेल्या. कुठेतरी तो कागद मग माझ्या ड्रॉवरमधला मी काढला आणि हे मी लिहिलं होतं की त्या आजीबाई माझ्या ऑफिसला येणार आणि माझी फी मला देणार. ही कुठेतरी आतमध्ये जी डीप फिलिंग होती ना, ती आज कुठेतरी पूर्ण झाली. ह्याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ह्या इच्छा, आकांक्षा, मॅनिफेस्टेशन किंवा युनिवर्स जर तुम्हाला नॉलेज असेल तर मला असं वाटतं की ज्या ज्या एरियामध्ये तुमचं काम होत नाही आहे, कुठे अडकलेलं आहे, मग ती तुमची तब्येत असू दे, तुमचा कुठे पैसा अडकलेला असू दे किंवा तुम्ही अपसेट असाल, तर तुम्हाला जर हसायचं देखील असेल तरीही तुम्हाला ही 4 वाक्य बोलून रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक चांगली सुरुवात करता आलीच पाहिजे. कुठली आहेत ही 4 वाक्य? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ही 4 वाक्य प्रचंड काम करतात. जसं आपण म्हणतो की आपण देवाचा जप करतो, त्याने देखील आपल्याला खूप खूप चांगले रिझल्ट मिळतात. परंतु तुम्ही जर युनिव्हर्स किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्याच्या ज्या प्रॅक्टिसमध्ये असाल तर ही 4 वाक्य तुम्ही 108 वेळा त्याची माळ ओढा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चांगले चांगले रिझल्ट येतात ते. छोट्या छोट्या गोष्टी आकर्षित करायला सुरुवात करा. आज हा मी अनुभव याच्याकरता शेअर करते की कुठल्या ना कुठल्या एरियामध्ये आपल्याला दुःख असतं, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपण अपसेट असतो आणि त्यातनं बाहेर पडणं हे खूप खूप गरजेचं आहे. तर असं लिहून काढा. जितकं तुम्ही लिहाल तितक्या गोष्टी तुम्हाला मिळत जातात. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि जर तुमचे काही असे अनुभव असतील तर मला नक्की शेअर करा. मलाही आवडतील वाचायला आणि ऐकायला. धन्यवाद.